राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 6 मार्च या दिवशीचं चिंतन. मुळाला पाणी घातलं की शेंड्यापर्यंत येतं, पण शेंड्याला मारलेलं पाणी मुळाकडे जात नाही. नुसत्या देहसुखानं सुखी होण्याचा प्रयत्न हा शेंड्याला पाणी मारण्यापैकीच आहे. दृश्य देह हा शेवटचा आहे, म्हणजे त्याच्या मागे आणखी 4 देह असतात. आपण पाहतो हा स्थूल देह तो नाशिवंत आहे. त्याच्या आधी सूक्ष्म देह आहे. हा प्राणशक्तीचा मानला जातो, जो चैतन्यमय आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर स्थूल देहाची हालचाल होत असते. अगोदर कुठलेही बदल यात होतात आणि मग ते स्थूल देहात दृग्गोचर होतात. याला मनोमय कोश असंही म्हणतात. याच्यातला बदल हा मुख्यत्वे करून मग तो स्थूल देहात दिसतो. कालांतराने हे आता नवीन भौतिकशास्त्रालाही मान्य झालेलं आहे. याच्या पलीकडे कारणदेह आहे की ज्यामध्ये या जन्मातल्या सुखदुःख उपभोगासाठी कारणीभूत असलेली कर्म बीजरूपानं अस्तित्वात असतात. आणि सर्वात शेवटी महाकारणदेह आहे, जो सबंध विश्वाच्या कर्मबंधनाशी बांधला गेलेला आहे. अशा या 4 देहांपैकी स्थूल देह हा शेंडा आहे. तो भिजवून मूळ असलेल्या कर्मबंधनाची बंधनं सुटत नाहीत. आपल्याला वाटतं की इंद्रियजन्य सुख हेच सर्वस्व आहे, कारण त्यामुळे क्षणिक का होईना सुखाची तात्काळ अनुभूती येते. पण नीट विचार केला तर असं लक्षात येईल की सुखाची अनुभूती ही मानसिक आहे. मेलेल्या माणसाच्या शरीराला कितीही सुखाचा साज शृंगार केला, खाऊ पिऊ घालण्याचा प्रयत्न केला, तरी देह दिसत असूनही त्यात सुखाची अनुभूती येऊ शकणार नाही. याचाच अर्थ देह तादात्म्यामुळे आपल्याला देहसुख हे सर्वस्व वाटतं, म्हणून आपण देहसुखाच्या मागे लागतो. त्यातून हाती काहीच लागत नाही. हे कळूनसुद्धा मन हे सुद्धा इंद्रियच आहे. त्यामुळे त्यालाही सदा सर्व काळ सुखाची अनुभूती येऊ शकत नाही. त्याच्या चंचलत्वामुळे ते अस्थिर असतं आणि आज सुखाची वाटणारी गोष्ट त्याला उद्या दुःखाची वाटू शकते. म्हणून तोही शेंड्याचाच भाग झाला. म्हणून या सर्वांमार्फत केलेले सुख मिळवण्याचे प्रयत्न फोल ठरतात, क्षणभंगूर ठरतात, कारण ते स्वतः नाशिवंत आहेत. या सर्व देहाच्या उत्पत्तीला जे चैतन्य तत्व कारणीभूत आहे त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर अक्षय सुख प्राप्त होईल. हे चैतन्य तत्वच नाम या संकेतानं संतांनी सांगितलंय. त्याची साधना हीच सुखाची गुरुकिल्ली आहे. ती साधनेनं आणि गुरुकृपेनं प्राप्त होऊ शकेल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.